तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बार्टी TRTI महाज्योती सारथी RTचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल आणि तुमची एक्झाम असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये खूप हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. तर आज जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तर तालिका म्हणजे आन्सर शीटचे सर्व प्रश्न जे आहे पोलीस भरतीसाठी ते सर्व एक एक करून सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला जर बार्टी TRTI महाज्योती सारथी RT यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देऊन देतो. त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संस्थांपैकी जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आता सध्याची TRTI जी भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सैन्य आणि पोलीस भरतीसाठी, त्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजेच असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विजन नोकरीच्या टीमने डिझाईन केलेल्या स्पेशल बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संस्थांच्या नोट्स तुम्ही परचेस करून अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो, कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन प्रत्येक जी बार्टी TRTI महाज्योती सारथी ही संस्था आहे यामध्ये वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट वाईज नोट्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल तुमच्या तयारीसाठी. ठीक आहे. तर तुम्ही आजच दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि 100 रुपीजमध्ये परचेस करू शकता. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी बॅच जॉईन केलेली असेल यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेकॉर्डेड पूर्ण जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे शिकवलेले आहे आणि एक्स्ट्रा माहिती शिकवली आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रिक वाईज जे तुम्हाला एक्झाममध्ये खूप कामात येईल. तर तुम्ही बॅच जर जॉईन केली असेल तर तुम्हाला हे जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि PDF हे मोफत स्वरूपात दिल्या जाईल. बॅचची जी प्राईस आहे विद्यार्थी मित्रांनो ही 59 रुपीज ठेवली आहे. जर तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्स पाहिजे असेल तर 100 RS फीस करून दिलेल्या नंबरवर मेसेज करा. तर तुम्हाला जर सोयीस्कर बॅचेस मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चरसुद्धा पाहायला मिळून जाईल आणि प्राईस जी आहे ती 59 RS ठेवलेली आहे. तर आजच बॅच परचेस करा आणि आपली सिलेक्शनची तयारी मजबूत करा विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरात लवकर आपण लास्टपासून जे आहे ते प्रश्न उत्तर सॉल्व करणार आहोत, जेणेकरून पेपर जो आपल्याला बोरिंग वाटायला नको आणि इझी प्रकारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो सोप्या भाषेत आज आपण हा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. तर इथे बघू शकता आपला लास्टवा प्रश्न आहे म्हणजे 100वा. दुरून डोंगर साजरे या म्हणीचा योग्य अर्थ काय? ठीक आहे. यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्यक्ष गोष्ट कठीण वाटते, दूरची वस्तू आकर्षक वाटते, डोंगरात खूप सौंदर्य असते, त्यानंतर लांबून काहीच दिसत नाही. कॅन्डिडेट जे म्हणजे विद्यार्थ्यांना जे आन्सर दिले होते ते रॉंग होतं. प्रत्यक्ष गोष्ट कठीण वाटते याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे दूरची वस्तू आकर्षण वाटते. ठीक आहे. आकर्षक वाटते म्हणजे दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ आहे दूरची गोष्ट आकर्षक वाटते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न इथे बघू शकता तुम्ही. सुट्टीमध्ये मी खूप पुस्तके वाचेन, संधी ओळखा. ठीक आहे. याची जी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संधी ओळखायची आहे. तर इथे कॅन्डिडेटने जे आहे विद्यार्थ्याने आन्सर दिलेलं होतं सर्वसंधी, तर हे आन्सर नाही आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे व्यंजन संधी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण इथे जाणून घेऊ. आकाश या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता? आकाश. तर ऑप्शन आपल्यापाशी पृथ्वी, नभ, मेघ आणि सूर्य. ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते नभ असायला पाहिजे, कारण नभाला आकाश असे म्हणतात. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा बरोबर आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सूर्याला भास्कर म्हणतात. त्यानंतर मेघ म्हणजे ढग होतात. ठीक आहे. नभ म्हणजे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आकाश. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. वैध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वैध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी, तर इथे बघू शकता अवैध. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्टेड आन्सर म्हणजे स्टुडंटने जे आहे बरोबर आन्सर दिलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. तो मुलगा हा पुस्तक वाचत आहे या वाक्यात तो विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन आहे आपल्या जवळ विद्यार्थी मित्रांनो गुणवाचक, दर्शकवाचक, संख्यावाचक आणि संज्ञावाचक. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो दर्शकवाचक. ठीक आहे. कॅन्डिडेटने सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. हे जे विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ क्वेश्चन सिमिलॅरिटीने रिपीटेड होत राहतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करून द्या. ठीक आहे. त्यानंतर तोंडाला कुलूप लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन आहे आपल्याजवळ काही न खाणे, मौन धारण करणे, तोंड बंद करणे, ओरडणे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे मौन धारण करणे. ठीक आहे. मौन धारण करणे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे तोंडाला कुलूप लावणे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. बाहेर जा या वाक्याचा प्रकार ओळखा. ठीक आहे. बाहेर जा या वाक्याचा प्रकार आहे विधिलिंग, आज्ञार्थी, भाववाचक किंवा प्रश्नार्थक.
याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आज्ञार्थी. यामध्ये जे आहे या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे, बाहेर जा. ठीक आहे, त्यामुळे हे वाक्य जे आहे ते आज्ञार्थी प्रकारचं होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, क्षणोक्षणाला या शब्दात कोणता समास आहे? ठीक आहे, द्विगु समास, अविभाव समास, त्यानंतर बहुव्रीही समास, त्यानंतर तत्पुरुष. तर यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे अविभाव समास. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. मी उद्या अभ्यास करीन या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे? भूतकाळात, भविष्यकाळ, विधिलिंग आणि अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे भविष्यकाळ. भविष्यात होणारी घटनेला जे आहे विद्यार्थी मित्रांनो भविष्यकाळ असे म्हणतात. ठीक आहे, मी उद्या अभ्यास करीन म्हणजे ही भविष्यकाळातला संकेत आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. कोण येणार आहे या वाक्यात कोण या सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन आहे आपल्याजवळ सामान्य, प्रश्नवाचक, संकेतवाचक सर्वनाम किंवा नीचवाचक सर्वनाम. तर प्रश्नवाचक जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे करेक्ट आन्सर होईल. ठीक आहे, कारण याच्यात मी कोणार आहे हा प्रश्न विचारलेला आहे आणि क्वेश्चन मार्कसुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, अशाच प्रकारे सोपे प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेत विचारत असतात. ओके. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर तुम्ही प्रॅक्टिस करा. घनश्याम सुंदरा श्रीधरा या वाक्यात कोणता समास आहे? तर ऑप्शन आहे आपल्याजवळ तत्पुरुष, बहुव्रीही, कर्मधारण्य आणि द्वंद्व समास. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही. हे जे विद्यार्थ्यांना दिलेलं होतं जे रॉंग आहे. कर्मधारण्य जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, मी घरी जातो या वाक्यात जातो हे क्रियापद कोणत्या काळात आहे? जातो. तर अपूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ किंवा विधिलिंग. साधा वर्तमान काळमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन जे जातो हा शब्द आहे तो या वाक्यात दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सर्वांनी रांगेत उभे राहा या वाक्यातील प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार, सर्वांनी रांगेत उभे राहा. ठीक आहे, आज्ञार्थी, विधिलिंग, भाववाचक आणि संधियुक्त. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आज्ञार्थी, कारण यामध्ये आज्ञा दिलेली आहे. ठीक आहे, इथे बघू शकता सर्वांनी रांगेत उभे राहा अशा प्रकारची आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे हे वाक्य जे आहे ते आज्ञार्थी वाक्य होईल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आलिया भोगाशी असावे सादर या म्हणीचा अर्थ कोणता? चांगले होण्यासाठी वाईट करावे लागते, निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे, वाईट गोष्टी आधी चांगल्या वाटतात, कधीही सुधारणा शक्य नाही. ठीक आहे, आलिया भोगाशी असावे सादर याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. ठीक आहे, तर कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, नाक खुपसणे या वाक्याचा अर्थ काय आहे? नाक खुपसणे, तर खूप नाकासमोर राहणे, त्यानंतर नको त्या गोष्टी उगीच भाग घेणे, लाज वाटणे, उगाच नाटक करणे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो नको त्या गोष्टीत उगीच भाग घेणे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. परवानगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी म्हणजे ऑपोजिट वर्ड आपल्याला विचारलेला आहे. परवानगीच्या ऑपोजिट जे आहे ते आहे ऑप्शन आपल्याजवळ मनाई, अनुमती, सहमती, परिमिती. ठीक आहे, मनाई जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे, कारण परवानगीच्या ऑपोजिट विचारलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर, क्षमता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? क्षमता. यासाठी ऑप्शन आपल्याजवळ विद्या, योग्यता, योजना, उत्तेजना. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे योग्यता. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. मी काल चित्रपट पाहिला या वाक्यात कोणता काल वापरलेला आहे? या काळ विचारलेला आहे. ऑप्शन आपल्याजवळ वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. तर भूतकाळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर होईल मी काल चित्रपट पाहिला. ठीक आहे, जे आहे भूतकाळात ही गोष्ट झालेली आहे, त्यामुळे जो आहे तो भूतकाळ होईल. ठीक आहे. त्यानंतर ही मुलगी खूप हुशार आहे या वाक्यातील हुशार या विशेषणाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आपण जाणून घेऊ आधी. संख्यावाचक, गुणवाचक, दर्शक आणि निर्देशवाचक. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते होईल गुणवाचक, कारण यामध्ये गुण दर्शवलेला आहे. ठीक आहे, तर इथे बघू शकता ही मुलगी खूप हुशार आहे. ही मुलगी काय आहे? तर ही मुलगी हुशार आहे. हुशार जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो या मुलगीचा गुण आहे, त्यामुळे हे जे आहे गुणवाचक विशेषण होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, तो स्वतःच शाळेत गेला वाक्यातील स्वतःच हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?
ऑप्शन आपल्याजवळ संबंधवाचक, प्रश्नवाचक, आत्मवाचक, सामान्य. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते होईल आत्मवाचक. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न इथं पाहू शकता तुम्ही. कष्टसाध्य या शब्दाचा समास प्रकार ओळखा. ऑप्शन आहे आपल्याजवळ विद्यार्थी मित्रांनो अभिभाव समास, विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि कॅन्डिडेटने सुद्धा तेच आन्सर केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. वाक्यरचनेमध्ये विशेषण रिकामी जागा येते नामापूर्वी, क्रियापदापूर्वी, नामानंतर, क्रियापदानंतर. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नामापूर्वी. नामापूर्वी जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते नेहमी विशेषण येत असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. उ प्लस आ इक्वल्स टू काय या स्वरामधील संधीने बनलेला शब्द आपल्याला कोणता आढळतो. ऑप्शन आहे आपल्याजवळ वा, आ, वा किंवा उ आ. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सिम्पली व्हा होऊन जाईल, व्हा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. मायबाप या शब्दाचा समास प्रकार काय आहे. द्विगु समास, समाहार द्वंद्व समास, त्यानंतर इतरत्व द्वंद्व समास, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास. तर वैकल्पिक द्वंद्व समास जो आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे इतरेतर द्वंद्व समास जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. बल प्लस शील इक्वल्स टू काय या संधीच्या प्रकारातून तयार झालेला नवीन शब्द अधोरेखित करा व त्याचा संधी प्रकार ओळखा. ऑप्शन आपल्याजवळ बलशील स्वरसंधी, त्यानंतर बलशील व्यंजन संधी, त्यानंतर बसशील वाक्यांतर्गत संधी. ठीक आहे. त्यानंतर बसशील वाक्यांतर्गत संधी. ऑप्शन आहे कॅन्डिडेट जे गिवन आन्सर होतं विद्यार्थी मित्रांनो ते आहे बसशील व्यंजन संधी आणि ते जे आहे करेक्ट आन्सर होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. रिया दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे. ती 8 मीटर पुढे चालते, उजवीकडे वळते आणि 6 मीटर चालते. नंतर ती डावीकडे वळते आणि 5 मीटर चालते. शेवटी ती पुन्हा डावीकडे वळते आणि 6 मीटर चालते. रिया आता कोणत्या दिशेने तोंड करून उभी आहे. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पूर्व दिशा. पूर्व दिशेकडे रिया जी आहे ती तोंड करून उभी आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता विद्यार्थी मित्रांनो सॉल्युशनसाठी. कारण अशाच प्रकारे जे आहे यामध्ये फक्त किंमत चेंज होऊ शकते. प्रश्न तुम्हाला सेम अशाच प्रकारे एक्झाममध्ये येऊ शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. एक माणूस 10 किलोमीटर उत्तरेकडे चालतो, नंतर डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. नंतर पुन्हा डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 8.48 किलोमीटर. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. घड्याळात 2:20 वाजले आहेत तर तास काटा आणि मिनिट काट्यातील कोन किती असेल. ठीक आहे. 2:20. ठीक आहे. 2:20 वाजले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर घड्याळातला कोन किती अंशाचा असेल तो आहे 50 डिग्रीज, 50 अंशाचा जो आहे कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. इथे खाली दिलेल्या प्रश्नामध्ये 2 विधाने दिली आहेत. विधाने ए प्रतिपादन करा आणि विधाने आर कारण योग्य उत्तर द्या. विधाने ए अग्रिम शामकांकडे जलद निर्णय घेण्याची कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर कारण आर ते फक्त प्रशिक्षण केंद्रामध्ये अग्निसुरक्षा प्रकरणात काम करतात. त्याचे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघू शकता तुम्ही ए खरे व आर खोटे, ए खरे व आर खोटे. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण इथे जाणून घेऊ. खाली दिलेल्या प्रश्नामध्ये 2 विधाने दिले आहेत. प्रतिपादन ए प्रतिपादन आर कारण योग्य उत्तर द्या. इमारत ए इमारतीतील आपत्कालीन बाहेर पडण्याचे फलक बहुतेक वेळा हिरवे असतात. त्यानंतर कारक आर हिरवे रंग सुरक्षिततेची आणि दिशेची संबंधित आहे. ऑप्शन आहे दोन्ही खरे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण करते किंवा दोन्ही खरे पण आर योग्य स्पष्टीकरण करत नाही. ए खरे आणि आर खोटे, ए खोटे पण आर खरे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही खरे आणि आर हे एचे स्पष्टीकरण करते. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील वृत्तालेख कंपनीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील खर्चाचे टक्केवार वितरण दर्शवतो. वार्षिक वर्ष 18 कोटी रुपये. ठीक आहे. अशा प्रकारचा जो आहे तो टेबल दिलेला आहे आपल्याला, चार्ट दिलेला आहे.
त्यानंतर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो तो 198 करोड म्हणजे 198 कोटी जे ते करेक्ट आन्सर आहे. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट दिलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, चार्टवर पाहून तुम्हाला आन्सर जे आहे ते देता येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्या महिन्यात सरासरी मासिक विक्रीच्या जवळपास विकल्या गेलेल्या पुस्तकाची संख्या होती? ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जानेवारी महिना. ओके, ते इथे बघू शकता तुम्ही, सरासरी जानेवारी महिन्याची 1200. सरासरी कशी काढायची? जानेवारी महिन्याची 1200. ठीक आहे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, टोटल 5 महिने आहे विद्यार्थी मित्रांनो. याची टोटल करून डिवाइड बाय 5 करायचे. त्यानंतर आपल्याला आन्सर जे आहे ते मिळून शकते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील भागांची योग्य मांडणी करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. पहिलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ जे आहे वाक्य दिलेलं आहे, महान शोधांना कारणीभूत ठरू शकते. त्यानंतर पी, नंतर क्यू, कुतूहलाने मार्गदर्शन केले तर. त्यानंतर आर, अधिक साधा प्रश्न. त्यानंतर यस आणि मोकळे मन. याला जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला योग्य डायरेक्शनमध्ये फिट बसून आपल्याला आन्सर क्लिक करायचा आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता, आर क्यू एस पी, आर क्यू एस पी, आर क्यू एस पी. ठीक आहे, आपण ठेवून बघू, आर क्यू, त्यानंतर यस आणि पी. आर म्हणजे अगदी साधा प्रश्न, कुतूहलाने मार्गदर्शन केले तर, आणि मोकळे मन महान शोधांना कारणीभूत ठरू शकतात. ओके, अशा प्रकारे वाक्य असल्यास ते सुलभ वाक्य होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील भागांची योग्य मांडणी करून एक अर्थपूर्ण, तार्किक आणि व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य तयार करा. ऑप्शन आहे आपल्याजवळ विद्यार्थी मित्रांनो, पी क्यू आर एस. ओके. चे मोजमाप केले जात नाही, समस्यांच्या अनुपस्थितीने खरी ताकद, परंतु त्यावर मात करण्याच्या धैर्याने. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो आर पी क्यू एस. इथे बघू शकता आर पी क्यू एस दिलेलं आहे. आपण ठेवून बघूया आर पी क्यू एस. तर इथे आर, खरी ताकद, जे मोजमाप केले जात नाही. ठीक आहे, आर पी क्यू एस, समस्याच्या अनुपस्थितीने परंतु त्यावर मात करण्याच्या ध्येयाने. अशा प्रकारचे जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते होऊन जाईल. त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्येचे क्रम निवडा. अशा प्रकारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्ही ABCD जे आहे ABCD झेडपर्यंत तुमच्या टेबलवर जेव्हा तुम्ही एक्झामला जासाल तेव्हा तुम्ही लिहून ठेवून द्या. त्यानंतर याच्या डोक्यावर झेडपर्यंत 1, 2, 3, 4 अशा प्रकारे तुम्ही नंबर देजा, जेणेकरून जे अल्फाबेटिकल ऑर्डर जे गणता येईल त्यावर तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे. त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्येचे क्रम निवडा. ठीक आहे, ते आपल्याला अल्फाबेट दिले आहे, त्यानंतर क्रम दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला निवडावं लागेल. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 1, 9, 5, 3. म्हणजे सिम्पली तुम्हाला क्रमच निवडावा लागते, त्यात कोणती मोठी गोष्ट आहे नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, जर खालील अक्षर मालिकेचा दुसरा भाग उलट क्रमाने लिहिला असेल तर उजवीकडून 9व्या अक्षराकडे डावीकडे असलेले 5वे अक्षर कोणते असेल? तर इथे बघू शकता ATM BGR DLE PSV KWY. तर खालील अक्षर मालिकेतील दुसरा भाग जो आहे विद्यार्थी मित्रांनो उलट क्रमांकाने लिहिला असेल तर उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडे असलेले 5वे अक्षर कोणते असेल? तर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर दिलेला आहे 653. म्हणजे MID जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर होईल ते होईल M. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील शब्दापुढे कोणते एक अक्षर लावल्यास पूर्णपणे नवे शब्द तयार होतील? ठीक आहे, नवे शब्द आपल्याला तयार करावे लागेल. त्यासाठी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी दिलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील प्रश्नासाठी दिलेल्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या संबंधाशी सर्वात साम्य असलेली जोडी निवडा. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ते खेळाडू दिलेला आहे आपल्याला, प्रशिक्षक म्हणजे खेळाडू. परंतु आपण इथे जाणून घेऊ, वकील जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना ग्राहक पाहिजे असते, त्याचप्रमाणे प्रशिक्षकाला काय पाहिजे? प्रशिक्षक जे आहे विद्यार्थी मित्रांनो खेळाडूशी निगडित आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक पाहिजे, प्रेक्षकांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर पाहिजे असतात. त्यानंतर कर्णधार, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे खेळाडू. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, लेखकाचा संबंध जसा पुस्तकाशी येतो तशाच प्रकारे चित्रकाचा संबंध कशा प्रकारे येतो?
कॅनव्हाससोबत येईल, ब्रशसोबत येईल, गॅलरीसोबत येईल, रंगसोबत येईल. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कॅनव्हास. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील जोड्यांमधून विसंगत जोडी ओळखा. विसंगत, ठीक आहे, तर AD, BE, FI, GK. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे GK. ठीक आहे, GK. जी नंतर लगेच जो आहे विद्यार्थी मित्रांनो K आलेला आहे, तो इतर प्रकारे कोणत्याही ठिकाणी आलेला नाही. ओके, एक अक्षर सोडून दिलेला आहे, 1-2 अक्षर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, विसंगत पर्याय ओळखा. माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, पेनड्राईव्ह. विसंगत म्हणजे एक वेगळा पर्याय आपल्याला ओळखावा लागेल. तर पेनड्राईव्ह जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे याचा करेक्ट आन्सर आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो माऊस, कीबोर्ड, मॉनिटर हे जे आहे हे संगणकाचे ओरिजिनल पार्ट्स असतात. ठीक आहे, त्यानंतर पेनड्राईव्ह जे आहे ते एक्स्ट्रा पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खाली माहिती वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या. A% B म्हणजे A ही Bची बहीण आहे. त्यानंतर $A म्हणजे A हा Bचा भाऊ आहे. त्यानंतर A@B म्हणजे A ही Bची आई आहे. ठीक आहे, जर ही अभिव्यक्ती $P$Q@R असेल तर खालीलपैकी कोणते निश्चितपणे खरे आहे. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो P हा R चा मामा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. ब्लड रिलेशनचा आहे. A हा Bचा भाऊ आहे, C ही Bची पत्नी आहे, D हा Aचा मुलगा आहे, E ही Dची बहीण आहे, F ही Eची आई आहे आणि F चा C शी काय संबंध आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे दीराची पत्नी. ओके, कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेलं होतं विद्यार्थ्याने. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. ठीक आहे, तर खाली प्रश्नात निष्कर्षाच्या संचासह एक विधान दिले आहे. तुम्हाला विधाने सत्य मानावी लागतील. दिलेल्या विधानावरून खालीलपैकी कोणते निष्कर्ष निश्चितपणे निघतात. निष्कर्ष दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला निष्कर्षावरून जे आहे आपला आन्सर टिक करावा लागेल. सर्वात आधी आपण विधान वाचून घेऊ. एका शहरातील मॅरेथॉनमध्ये 1200 सहभागांपैकी 840 जणांनी शर्यत पूर्ण केली आणि त्यापैकी 500 महिला धावपटू होत्या. निष्कर्ष दिलेला आहे आपल्यासमोर. शर्यत पूर्ण करणाऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त महिला सहभागी होत्या. त्यानंतर निष्कर्ष 2, सहभागीपैकी 70% जणांनी शर्यत जे आहे ते पूर्ण केलेली आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जर दोन्ही निष्कर्ष A आणि 2 अनुसरण करतील तर. ठीक आहे, कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील प्रश्नात 2 विधाने आणि काही निष्कर्ष दिले आहेत. विधाने जरी ती सामान्य ज्ञानाच्या विरोधात असली तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरावे. ठीक आहे, विधाने दिलेले आहे. सर्व कलाकार हे संगीतकार आहे, सर्व संगीतकार हे सादरकर्ते आहेत. ठीक आहे, सर्व कलाकार, सर्व जे आहे विद्यार्थी मित्रांनो कलाकार ते काय आहे संगीतकार आहे. ठीक आहे, संगीतकार आहे. त्यानंतर सर्व संगीतकार जे आहे ते सादरकर्ते आहे. सर्व जे संगीतकार आहे ते आहे सादरकर्ते. अशा प्रकारची आकृती आपल्याला तयार करून देईल. त्यानंतर निष्कर्ष दिलेले आहे. काही सादरकर्ते संगीत आहे, काही सादरकर्ते हे कलाकार आहे. याचं जे करेक्ट आन्सर होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ते आहे जर दोन्ही निष्कर्ष A आणि 2 अनुसरण करतील तर. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेस्कमध्ये तुमचे जे पेपर मिळेल तुम्हाला त्यासाठी ABCD लिहून त्यावर अल्फाबेटवर आपले जे नंबर्स जे आहे ते तुम्हाला द्यावे लागणार. ओके, त्यासाठी नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत प्लॅनेट हा शब्द QKBMFS असा लिहिला जातो. त्या सांकेतिक भाषेत गार्डन या शब्दाचा अर्थ कसा लिहिला जाईल. ठीक आहे, तर याच्या अनुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ABCD जे आहे ते Z पर्यंत लिहून त्यावर 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे नंबर देऊन Z पर्यंत द्यावा लागेल. आणि प्लॅनेट हा शब्द कशा प्रकारे या शब्दाशी निगडित आहे सेम तशा प्रकारे गार्डन जो आहे त्या शब्दाला अनुसरून जो शब्द येईल ते जे आहे आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ID 613 होणार आहे, म्हणजे HZSCFM. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. एका सांकेतिक भाषेत सनराइज अर्ली साठी MOTAPI असे लिहिले आहे आणि मूनराइज लेट यासाठी ZOPILA असे लिहिले आहे. मूनसाठी शक्य असलेला कोड कोणता आहे. ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ झो, का,
झोप किंवा ला पैकी कोणता, नाहीतर टी आहे. याचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे झोप किंवा ला पैकी कोणताही एक. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्याजवळ आकृतीचा दिलेला आहे. मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय ओळखा. मालिका पूर्ण करणारा जो योग्य आहे, त्यानंतर हे सरळ आहे, त्यानंतर हे तिरपं, त्यानंतर हे अशा प्रकारे दिलं आहे आडवं, त्यानंतर इथे कोणती येईल आकृती. तर इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आकृती आपल्याला आन्सरमध्ये पाहू शकतो आपण. अशा प्रकारची आन्सर की येईल, अशा प्रकारची. ठीक आहे. तर हे हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो नियम फॉलो करतो काय. तर इथे बघू शकता, इथे उभा आहे, त्यानंतर इथं आडवे, त्यानंतर इथे तिरप्यानंतर आडवा, त्यानंतर इथं अशा प्रकारचं यायला पाहिजे. तर तशा प्रकारचा आन्सर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आकृतीचा दिलेला आहे आपल्याजवळ. खालील आकृती पूर्ण करणारा पर्याय ओळखा. अशा प्रकारची जे आहे विद्यार्थी मित्रांनो आकृती जे आहे ते पूर्ण करणारा पर्याय जो आहे तो बारकाईने आपल्याला निवडावे लागेल, जेणेकरून या जो रकाना आहे यामध्ये ते फिट बसेल. ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ऑप्शन आय डी 603. म्हणजे अशा प्रकारची जी आहे ती आकृती आपल्याला लागणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, स्माइलिंग बुद्धा मोहिमेअंतर्गत भारताची पहिली अणुचाचणी कुठे करण्यात आली होती. ठीक आहे. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणताही प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्माइलिंग बुद्धासाठी पोखरण राजस्थान हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. त्यानंतर भारत आणि अमेरिकेत यांच्यात झालेल्या 123 कराराचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे भारत अमेरिका अणु करार. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते उपकरण आणि त्याचे कार्य योग्यरित्या जोडलेले आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे एनोमीटर, वाऱ्याची तीव्रता मोजणे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. कोणत्या सिद्धांत द्रव्यात बुडलेल्या वस्तूने अनुभवलेल्या ऊर्ध्वगामी जोराचे स्पष्टीकरण करतो. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आर्किमिडीज सिद्धांत. आर्किमिडीजचा जो आहे तो सिद्धांत आहे, त्याद्वारे जे विद्यार्थी मित्रांनो ऊर्ध्वगामी जोराचे स्पष्टीकरण करतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. 1913 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले आशियाई व्यक्ती कोण होते. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे रवींद्रनाथ टागोर. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. इंग्लंडमधील लॉर्ड्स हे मैदान कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता क्रिकेटशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड्स हे मैदान इंग्लंडमधील. ठीक आहे. जेवढे क्रिकेट प्रेमी असेल त्यांना माहीत असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्याही भारतीय राज्यात होला मोहल्ला म्हणून ओळखला जाणारा वसंत ऋतूतील उत्साही उत्सव साजरा केला जातो. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पंजाब. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. 2024 मध्ये ब्रदरलेस नाईट या कादंबरीसाठी महिला काल्पनिक कथा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे व्ही गणेशनंथन. ओके. हे जे आहे याचं करेक्ट आन्सर होईल. त्यांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1861 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASIचे मुख्यालय कोठे आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नवी दिल्लीमध्ये जे आहे ते ASIचं जे आहे ते मुख्यालय आहे. हा प्रश्न जो आहे तो वारंवार रिपीट होत असतो, त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. महात्मा गांधींनी कोणत्या तारखेला संविधान कायदेभंग चळवळीची सुरुवात म्हणून एक ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते इथे बघू शकता तुम्ही 12 मार्च 1930 हे जे आहे याचं करेक्ट आन्सर होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 1917 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटनेत महात्मा गांधींनी भारतीय भूमीवर पहिल्यांदा सविनय कायदेभंग केला. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे चंपारण सत्याग्रह. संविनय कायदेभंग हे जे विद्यार्थी मित्रांनो टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याचे जे कर्तेधर्ते आहे ते आहे महात्मा गांधी. त्यानंतर संविनय कायदेभंग 1917 मध्ये झालेला होता, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे सुद्धा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड होत राहतात. त्यानंतर खालीलपैकी कोणती ट्रॉफी आणि संबंधित खेळ योग्यरित्या जोडलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर ड्युरंड कप हॉकीशी, त्यानंतर बीटन कप फुटबॉलशी, दुलीप ट्रॉफी बास्केटबॉल, त्यानंतर एफ्रा कप पोलोसाठी. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे एफ्रा कप पोलोसाठी जे आहे ते करेक्ट जोडी होईल. त्यानंतर नेक्स्ट, डेव्हिन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे लॉस टेनिस. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न,
2026मध्ये 12व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली होती? भारताची निवड करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो 12व्या ब्रिक्स संसदेत. ओके, 2026मध्ये. त्यानंतर वर्ल्ड फूड इंडिया 2025चे चौथे संस्करण 25 सप्टेंबरपासून कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, विज्ञानाच्या कोणत्या शाखेत मानव किंवा प्राण्याच्या शरीर रचनेचा अभ्यास शवनिच्छेदनाच्या माध्यमातून केला जातो? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे शरीरशास्त्र, शरीरशास्त्रानुसार. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतात राष्ट्रीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय दिन हे सर्वांना माहीत असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय दिन जो आहे आपला 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी जो आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन तो आहे साजरा केला जातो. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द लोकांना आणि माहितीला प्रवेश देणारे संगणकाचे जाळे याची सर्वोत्तम व्याख्या करते? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे इंटरनेट. इंटरनेटवर जे आहे विद्यार्थी मित्रांनो माहितीचे जे आहे ते जाळे आणि सर्वोत्तम व्याख्या जे आहे ते इंटरनेटच करतो. त्यानंतर भारतात सायबर सुरक्षा प्रतिसादाचे समन्वय साधण्यासाठी सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी कोणती एजन्सी जबाबदार आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे CERT इन. ओके, CERT इन. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, गोदावरी नदी तिच्या उगमानंतर प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक प्रदेशातून वाहते? इथून IMP प्रश्न खूपच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणताही प्रश्न रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. गोदावरी नदी तिच्या उगमानंतर प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक प्रदेशातून वाहते? सर्वांना माहीत असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो दख्खनच्या पठारातून वाहते गोदावरी नदी आपली. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारताचा मुख्य भूप्रदेश कोणत्या गोलार्धात स्थित आहे? भारताचा जो मुख्य गोलार्धात आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तरी व उत्तर पूर्व गोलार्धात जो आहे भारताचा मुख्य भूप्रदेश विस्तारित आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाला तेव्हा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? सर्वांना माहीत असले पाहिजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. भारताचे पहिले जे प्रधानमंत्री होते, राष्ट्रपती होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील महार समाजात जन्मलेल्या कोणत्या समाजसुधारक भारतातील अस्पृश्य आणि दलित वर्गाचा आवाज बनला? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनाच माहीत असेल डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय संघ कार्यकारी संस्थेचा घटक मानले जात नाही? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे लोकसभा अध्यक्ष. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतात शिक्षणाच्या अधिकाराला औपचारिकरित्या मूलभूत अधिकाराचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने दिला? शिक्षणासाठी जे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 86वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, घटना दुरुस्तीवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे क्वेश्चन पेपरवर विचारू शकते. त्यासाठी आतापर्यंत झालेल्या घटना दुरुस्तीचा अभ्यास नक्की करायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एका दंडगोलाकार चिमणीची त्रिज्या 1.15 मीटर आणि उंची 5 मीटर असते. जर वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ ₹12 प्रति चौरस मीटर दराने रंगवायचे असेल तर एकूण खर्च किती लागेल? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ₹565. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, लांबी 7 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर असलेल्या एका घन आयताचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 166 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, 36 मीटर लांबीच्या आयताकृती शेताला कुंपण घालण्याची किंमत प्रति मीटर 2.5 रुपये आहे. जर शेताला कुंपण घालण्याची एकूण किंमत 270 रुपये असेल तर शेतीची रुंदी किती असेल? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 18 मीटर. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, एका त्रिकोणामध्ये एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे आणि तिसरा कोन दुसऱ्याच्या 10 अंश जास्त आहे तर सर्वात मोठा कोन कोणता आहे? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 102 अंश सेल्सिअस. ठीक आहे. त्यानंतर समद्विभुज त्रिकोणामध्ये खालीलपैकी कोणते विधान नेहमी खरे असते?
शीर्षकोनापासून काढलेली उंची पायाला समद्विभुज करते. सर्व कोन वेगवेगळे असतात. त्रिकोणाला कोणतीही सममिती रेषा नसते. पायाचे कोन असमान आहेत. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे शीर्षकोनापासून काढलेली उंची पायाला समद्विभुज करते. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 13 सेंटीमीटर असते. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का? ठीक आहे, हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो काटकोन त्रिकोण आहे का? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे हो, 13 सेंटीमीटरच्या विरुद्ध कोन हा 90 डिग्री सेल्सिअसचाच असतो. त्यासाठी हा काटकोन त्रिकोण होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, ॲल्युमिनियम फाईलची एक आयताकृती शीट 66 सेंटीमीटर लांब आणि 25 सेंटीमीटर रुंद असते. लांबीच्या बाजूने गुंडाळून त्यापासून एक दंडगोलाकार बनला जातो. तर त्या दंडगोलाकाराचे आकारमान किती असेल? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 8662.5 सेंटीमीटर क्यूब. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. एका चौकोन उद्यानाची प्रत्येक बाजू 15 मीटर लांबीची असते. उद्यानाच्या आत एकसमान रुंदीचा मार्ग बांधला जातो, ज्यामुळे गवताच्या क्षेत्रात 1600 चौरस मीटरपर्यंत कमी होते. तर त्या मार्गाची रुंदी किती आहे? याचं जे काय आहे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर 5 मीटर जे आहे हे करेक्ट आहे. ठीक आहे. तुमचा जर पेपर जवळ असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही बसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा इयरफोन टाकून हा व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता, जेणेकरून एखादा क्वेश्चन जर रिपीट झाला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. वर्तुळाबाहेरील एका बिंदूपासून 6 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाकडे 2 स्पर्शिका काढल्या जातात. जर बिंदू आणि वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 10 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक स्पर्शिकेची लांबी किती असेल? ऑप्शन आहे 6 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. 18,403 रुपयाची रक्कम ए, बी आणि सी मध्ये अशी विभागली आहे की एच्या वाट्याचे बीच्या वाट्याशी गुणोत्तर 2:3 असेल आणि बीच्या वाट्याचे सीच्या वाट्याशी गुणोत्तर 4:5 असेल. तर सीचा वाटा किती आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ₹7,887 रुपये. ओके. ठीक आहे. अशा प्रकारे आता 15 प्रश्न शेष आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणताही प्रश्न तुम्हाला रिपीट होऊ शकते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतेही प्रश्न तुमच्यापासून मिस होता कामा नये. 2 संख्येचे प्रमाण 2:5 असून त्याची बेरीज 84 आहे, तर त्याचा मधील लहान संख्या कोणती आहे? लहान संख्या जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 24 आहे. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एका शाळेत मुलं आणि मुलींची संख्या अनुक्रमे 7:8 या प्रमाणात आहे आणि त्यांच्या संख्येतील फरक 63 आहे. हे प्रमाण उलट करण्यासाठी किती मुलांना शाळेत प्रवेश घ्यावा लागेल? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 135. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एका व्यापारी वस्तू त्याच्या खरेदी किमतीच्या 40% जास्त छापील किंमत ठेवतो आणि त्या किमतीवर 20% सूट देतो, तर त्याचा नफा तोटा किती आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 12%. ठीक आहे. कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, वॉशिंग मशीनची किंमत 12,000 रुपये आहे. ती प्रथम 10% सवलतीने दिली जाते, त्यानंतर कमी किमतीवर 12% अतिरिक्त सूट दिली जाते. अशी सवलत दिल्यास अंतिम किंमत किती? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 9,504 रुपीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. एका दुकानात 800 रुपयाच्या जॅकेटवर 15% आणि 5% अशा सलग 2 सवलती मिळतात, तर ग्राहकाला अंतिम किंमत किती मोजावी लागते? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ₹646 रुपये हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, ए आणि बी हे एक काम 6 दिवसात आणि बी आणि सी 8 दिवसात, सी आणि ए 12 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तिघांना मिळून किती वेळ लागतो? ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 5:1/3 रेशिओ अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो 5:1/3 दिवस लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एक हा कामगार 12 दिवसात आणि बी हा 18 दिवसात एक काम पूर्ण करतो. जर त्यांनी 3 दिवस एकत्र काम केले तर कामाची किती भाग शिल्लक राहतो? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 7/12. 7/12 जे आहे याचं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर एक नळ टाकी 15 तासात भरू शकते,
तर दुसरा नळ टाकी जे आहे विद्यार्थी मित्रांनो नळ 25 तासात रिकामी करू शकतो. तर दोन्ही नळ एकत्र उघडले तर टाकी किती तासात भरेल? हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे लॉजिकचा. तर यासाठी जे आहे 36 तास 30 मिनिट हे करेक्ट आन्सर आहे. तर कॅन्डिडेटने सुद्धा करेक्ट आन्सर दिलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एक पेन जर 40 रुपयांना विकत घेतला आणि 50 रुपयांना विकला तर त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 25%. ठीक आहे. याचे जर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे क्वेश्चन तुम्हाला आले याचे सॉल्व कसे करायचे, जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे डिटेल वाईज सॉल्व कसे करायचे याची माहिती तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे जे डिटेल वाईज सॉल्व केलेले अशा प्रकारचे सिरीज वाईज प्रश्न तुम्हाला शिकवल्या जाईल. ओके. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. एक व्यापारी त्याच्या मालकीची खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त छापतो आणि त्यावर 15% सूट देतो, तर त्याचा नफा किती टक्के आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 19% त्याचा प्रॉफिट होईल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एक दुकानदार 2 एकसारखे कॅल्क्युलेटर ₹600 खरेदी करतो. त्यापैकी एक 20% नफ्याने व दुसरा 10% तोट्याने विकतो. एकूण नफा आणि तोटा किती टक्के आहे? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 5% होईल. नफा तोट्यावर सुद्धा गणित जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिरीज वाईज, ठीक आहे, ब्लड रिलेशनवर वेगळे, त्यानंतर रिझनिंगच्या प्रत्येक टॉपिकवर वेगळे, अल्फाबेटिकवर वेगळे, ठीक आहे, नफा तोट्यावर, मिक्सचर अँड ॲलिगेशन अशा प्रत्येक सिरीज जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर नेक्स्ट व्हिडिओपासून पाहायला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्कॉलरशिपविषयी सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. ठीक आहे. आणि नोकरीविषयी सुद्धा 4 पाण्याचे फवारणी करणारे यंत्र 20 मिनिटे, 30 मिनिटे, 40 मिनिटे, 60 मिनिटाच्या अंतराने फवारतात. जर ते सर्व सकाळी 6:45 वाजता एकत्र फवारले तर पुन्हा किती वाजता एकत्र फवारतील? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते इथे दिलेलं आहे सकाळी 8:45. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा करेक्ट उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 1925, 2521, 3197 या संख्यांना भाग दिल्यावर समान शेष उरण्यासाठी सर्वात मोठी संख्या किती असेल? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 4. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोरून जरी गेले तरी तुम्ही एक्झाममध्ये ॲनालिसिस लावू शकता की कशा प्रकारची लेवल एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 2 संख्या 5-7 या प्रमाणात आहे आणि त्याची मसावी 9 आहे तर त्याचा लसावी किती आहे? ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 315 आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 2 संख्याचा मसावी 6 आहे आणि त्याचा लसावी 72 आहे तर एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 24. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा करेक्ट आन्सर दिलेलं होतं. अशा प्रकारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती कॉन्स्टेबलसाठी बार्टी TRTI महाज्योतीसाठीचा पेपर जो आहे तो सॉल्व केलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सॉल्व करून घेऊ. त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आहे विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की, जेणेकरून याच्यात प्रश्नासहित आन्सरसुद्धा मिळून जाईल. एक्झाम डेट 25/9/2025ला 3 वाजताची शिफ्ट आहे ही. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा हेल्प होऊन जाईल. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.